पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी टांचबार प्रकरणावरून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केले होते। एवढंच नाही तर विरोधकांनी योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर लावून धरली होती। मुलावर विरोधकांनी केलेल्या आरोपावरून वडील रामदास कदम चांगलेच आक्रमक झाले। तर शिंदेंच्याच मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट कुणाचा आहे का हे तपासावं लागेल असं म्हणत रामदास कदमांनी अप्रत्यक्षपणे मित्रपक्षांवरच निशाणा साधला। सभापतींना आदल्या दिवशी सगळे कागदपत्र दिल्याशिवाय, सभापतींची संमती घेतल्याशिवाय आरोप करता येत नाहीत। मग हे कसं, हे मॅनेज कसं झालं? एखादा सभागृहामध्ये समोरची व्यक्ती नसेल तर त्याच्याभोवती सभागृहात नियमाप्रमाणे बोलता येत नाही। मग कसं, मग हे कसं काय, हे काय मॅनेज झालं कुठं? पहिल्या दिवसापासून योगेश सभागृहामध्ये गेल्यापासून मंत्री म्हणून पहिल्या दिवसापासून हा खोटे नाटे आरोप करून राजीनामा दे। तुझ्या बापाचं काय ठेवाय का राजीनामध्ये? तुझ्या मायला कसला राजीनामा मागतोस तू? अरे नियमामध्ये काय बसतं काय? शिंदे साहेब, याच्या खोडवरती आपल्याला जायला लागेल। मला एक संशय असा आहे की एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचं कटकारस्थान कुठं रचलं जात आहे की काय, हा संशय देखील माझ्या मनामध्ये आहे। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले किती उत्सुक आहेत हे आपण पाहिलंच। मात्र याच रायगडमध्ये मुंबई गोवा हायवेचं काम वर्षानुवर्ष रखडलंय आणि याचवरून रामदास कदम यांनी भर सभागृहात भरत गोगावलेंना टोला हाणला। प्रभू रामचंद्राचा वनवास 14 वर्ष संपलं, त्याला आम्हाला 15 वर्ष झाली तर आमचा वनवास संपत नाही। तुम्ही गोगावले पुढाकार घ्या। तुम्हाला पालकमंत्री व्हायचं असेल तर कोकणातले दुवा घ्या लोकांचे, बाकी मला काय माहिती नाही। मुंबई गोवा हायवे व्यवस्थित होत नाही तो पण तुम्ही काय पालकमंत्री होणार नाही।